रायगड जिल्ह्यातील पेण येथील आदिवासी समाजातील 3 वर्षीय चिमुरडी कुमारी वैभवी जयराम वाघमारे हिच्यावर अतिप्रसंग करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला शिक्षा नसून फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आज अन्याय अत्याचार निर्मूलन समिती धुळेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। तसेच कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की रायगड जिल्ह्यातील पेण येथील आदिवासी समाजातील 3 वर्षीय कुमारी वैभवी जयराम वाघमारे हिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून तिला मृत्यूस भाग पाडल्याची घटना समोर आली आहे। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा देण्याकामी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती प्रेमलताबाई जाधव, जिल्हाध्यक्षा शोभा नगराळे, शोभा बिराडे, डॉक्टर जयश्री वानखेडे, ॲडव्होकेट सुप्रभा ठाणगे, रजनी ठाकूर, सौ मालती सूर्यवंशी आदी महिला उपस्थित होत्या। मी प्रेमलता किशोर जाधव, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष। आज आम्ही या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी जमलेलो आहोत यासाठी की रायगड जिल्ह्यातील पेण या गावातील आदिवासी बालिका वैभवी वाघमारे हिच्यावर ही आदिवासी बालिका आहे आणि हिच्यावर आदेश मधुकर पाटील या लिंग पिसाट आरोपीने बलात्कार केला आणि तिचा खून केलेला आहे, तिला मारून टाकलेला आहे आणि ही अतिशय घृणास्पद घटना आहे। यापुढे ही अशी घटना व्हायला नको। दरवेळेला आम्ही इथे येतो कलेक्टर ऑफिसमध्ये असंच निवेदन द्यायला येतो आणि आम्हाला वाईटही वाटतं। आता 3 वर्षाची बालिका ही कोवळी कळी, अजून ती उमललेली पण नव्हती कळी, छोटीशी बालिका ही सुद्धा लोकांना पुरत नाही। तर आरोपीस तुम्ही ताबडतोब त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आम्ही आमच्या समितीतर्फे मागणी करत आहोत। आणि जर यापुढे त्याला असंच मोकाट सोडलं, त्या आरोपीला अटक केली नाही आणि फाशीची शिक्षा दिली नाही तर आम्ही कडक आंदोलनास उतरू, आंदोलन करू अशी मी शासनाला विनंती करते।